नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. हरियाणाच्या निकालाचं कवित्व आणि त्याचं विश्लेषण इतक्यात थांबणार नाही, कारण श्री उद्धव ठाकरे यांना एक प्रकारे हरियाणात काँग्रेस पक्षाच्या झालेल्या प्रभावाचा आनंदच झाला पाहिजे आणि तसं रिफ्लेक्ट झालं. सामनाचा नंतर दुसऱ्या दिवशी आलेला जो अग्रलेख आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षानं मित्र पक्षांना बरोबर घेऊन राजकारण का करायला हवं असं सामनाकार सांगते झाले. साधं गणित आहे, कारण काँग्रेस पक्षाला जर इथे मोठा विजय मिळाला असता तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षानं अधिकच्या जागा मागितल्या असत्या. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची जी आस लागलेली आहे ते भलेही म्हणत असतील की मी कुठे मागतोय तसं, पण हे काही लपून राहिलेलं नाही की उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचंय. आणि म्हणून हर दिवशी पुन्हा एकदा श्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा असं सांगते झाले. त्याचं पण एक कारण आहे की जर उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतल्या जागा वाटपामध्ये तो जो अप्पर हँड आहे उद्धव ठाकरे यांना नाही मिळाला तर अडचण काय होणार आहे, तर उद्धव ठाकरे यांना जे मुख्यमंत्री व्हायचं आहे ती काही त्यांची मनीषा पूर्ण होणार नाही. आणि म्हणून मित्र पक्षाच्या आनंदामध्ये जसा तुम्हाला आनंद होतो तसा पराभवामध्ये सुद्धा आनंद होतो हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं आणि ती नैसर्गिक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये काही वावगं नाहीये. भारतीय जनता पार्टीनं सुद्धा आपल्या मित्रांना जवळ घेऊन ज्या पद्धतीनं त्यांची राजकीय कारकीर्द संपवली असं जे म्हटलं जातं त्याचं सर्वोत्तम उदाहरण हे हरियाणा आहे. ज्या उपमुख्यमंत्री पद देऊन ज्यांना आपल्या बरोबर घेतलं होतं, जे 90,000 मतांनी मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकले होते, ते या निवडणुकीमध्ये त्यांचं डिपॉझिट सुद्धा वाचलं नाही. ही भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याची त्यांना मोजावी लागलेली किंमत आहे. पण आता मुद्दा मी वेगळा टॅग केला. श्री शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, श्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, श्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि त्याबरोबरच उद्धव ठाकरे यांची शिवसेना, ह्या पक्षाचं पुढं काय होणार हे हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानं पण दाखवून दिलंय. आणि याचं पण कारण आहे, मी जेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली त्यावेळेला ते असं म्हणाले होते की भविष्यामध्ये 10 वर्षानंतर जर या देशातल्या राजकीय पक्षांच्या प्रवासाकडे तुम्ही बघितलं, ती मुलाखत आता एनडीटीव्हीच्या युट्यूब चॅनल आणि फेसबुकला पण आहे, माझ्या पण युट्यूब चॅनल आणि फेसबुकला आहे, तिथे ते म्हणाले की पुढच्या 10 वर्षामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचं अस्तित्व संपून जाईल. आणि पुन्हा ते यापूर्वी ते बोलते झालेले तेच ते बोलले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने हा विचार करायला हवा की काँग्रेस पक्षामध्ये विलीन होणं किती उचित आहे, आणि ते तसे विलीन नाही झाले तर त्यांच्यासमोर पर्याय पण असणार नाही, तसं थेट भाष्य त्यांनी केलं जे हरियाणाच्या निवडणुकीमध्ये दिसतं आहे. हरियाणामध्ये काँग्रेस पक्षाला त्यांचा जो वोटशेअर वाढलाय तो भारतीय जनता पार्टीचा कमी झाला म्हणून नाही वाढलेला. तिथे जे जेजेपी, एलजेपी आणि आम आदमी पक्ष होते, ह्या पक्षांच्या मतामध्ये घट झाली. काँग्रेस पक्षाची मतं वाढली, भारतीय जनता पार्टीची मतं सारखीच राहिली. जवळपास 80% मतं ही या दोन पक्षामध्ये विभागली गेलेली आहेत. आणि त्यामुळे दोन्ही पक्षाच्या जिंकून आलेल्या जागेमध्ये जे अंतर आहे ते केवळ 6 ते 7 जागांचं आहे. याचा अर्थ काय की हरियाणातली निवडणूक ही बायपोलर झाली. त्याचीच उदाहरणं तुम्हाला आपण ज्या महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या तेलंगणामध्ये बघू शकतो. तेलंगणामध्ये जी ट्रायपार्टी इलेक्शन होती, ज्यात भारतीय जनता पार्टी, टीआरएस आणि काँग्रेस अशी लढत होती, त्या ट्रायपार्टी निवडणुकीमध्ये टीआरएसचा सुफळा साफ झाला. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्षामध्येच लढत आहे की काय असं चिन्ह तयार झालं. आणखीन शेजारचा एक राज्य कर्नाटकमध्ये प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व हे थेट देशाचं पंतप्रधान पद मिळवण्यापर्यंतचं होतं, पण त्या प्रादेशिक पक्षाचं आज काय झालंय तर कर्नाटकमध्ये 2च राजकीय पक्षांचं अस्तित्व आहे, एक काँग्रेस पक्ष, दुसरा भारतीय जनता पार्टी. गुजरातमध्ये प्रदीर्घ काळ भारतीय जनता पार्टी जिंकून येते आहे, पण तरी सुद्धा आनंदसारखा जिल्हा, ज्या जिल्ह्यामध्ये कोऑपरेटिव्हचं एक मोठं जाळं आहे, त्या जिल्ह्यातल्या सहकारी संस्थांवरती एकाच विरोधी राजकीय पक्षाचं अस्तित्व आहे आणि तो आहे काँग्रेस. देश पातळीवरती सुद्धा काँग्रेस पक्षाला नंबर 2च्या जागा भारतीय जनता पार्टी पाठोपाठ मिळाल्या आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये. म्हणजे जे पृथ्वीराज चव्हाण सुचवू इच्छित आहेत ते हेच आहे की या देशात 10 वर्षानंतर बायपोलरच या देशाचं राजकारण असणार. एकीकडे भारतीय जनता पार्टी, दुसरीकडे काँग्रेस पक्ष. आणि या दोन बायपोलर भोवती जेव्हा सगळं गणितं फिरतील तेव्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि दोन्ही सेनेचं काहीही अस्तित्व या राज्यामध्ये असणार नाही असं मत पृथ्वीराज चव्हाण यांचं आहे. आणि ते मत मला बऱ्याच अंशी पटतं, कारण जी उदाहरणं मी आता तुम्हाला दिली, अर्थात
पुन्हा महाराष्ट्राची भूराजकीय परिस्थिती कशी आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा प्रभाव आहे, मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांचा प्रभाव आहे, विदर्भामध्ये पूर्णपणे काँग्रेस आणि भाजपा आपापसात लढतात, मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीची पाळेमुळं शिवसेनेला मागं हटवत की जिथे एकेकाळी काँग्रेसचं अस्तित्व होतं तिथे आता भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचंच अस्तित्व आहे. कोकणामध्ये तर पूर्ण वल्नरेबल झाल्यासारखी परिस्थिती आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये पण अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्राची भूराजकीय परिस्थिती वेगळी आहे असं जरी आपण म्हटलं तरी 10 वर्षानंतर जे हरियाणामध्ये झालं, जे तेलंगणामध्ये झालं, जे उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलंय, जे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा बहुजन समाज पक्षाचं काय झालं की बहुजन समाज पक्ष हा पूर्णपणे संपला. तिथे आता 2च पक्ष आणि एक प्रादेशिक पक्ष आहे असं जरी गृहीत धरलं आपण तरी तिथे काँग्रेस मजबूत नाहीये, पण काँग्रेस तिथे हळूहळू रिगेन करते आहे. जी 10 वर्षापूर्वी काँग्रेसची परिस्थिती होती आज तशी नाहीये. 7-8% त्यांना मतं मिळतात. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये या प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व हे या 2 बायपोलर भोवती असेल आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये याचा निकाल काही राजकीय पक्षांच्या बद्दल तर निश्चितपणे लागू शकतो. एक, अजित पवार यांच्याबद्दल आजच असं म्हटलं जातं आहे की ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित राजकीय पक्षामध्ये सर्वाधिक फटका जर कोणाला बसेल तर तो श्री अजित पवार यांना बसेल. त्यांच्याकडे असलेले जे 40-45 आमदार आहेत, एक तर अजित पवार यांच्याकडे स्वतःचा आता कुठला मतदार उरलाय का याचा आता संशोधन हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतरच आपल्याला कळेल. कारण त्यांचा पारंपरिक मतदार हा अँटी बीजेपी होता, त्यात मराठा समाज होता, त्यात मुस्लिम समाज होता, त्यात दलित समाज होता. आता हा सगळा मताचा टक्का हा पुन्हा एकदा काँग्रेसकडे आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाताना दिसतोय. उद्धव ठाकरे यांची सुद्धा अवस्था तीच आहे. उद्धव ठाकरे यांना जे काही 17-18% मतं मिळत होती त्यातली 13% मतं ती पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेली आहेत. म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ज्या काही लोकसभेला जागा जिंकल्या त्याच्यामध्ये त्यांना मिळालेल्या ह्या 13% मताचा मोठा वाटा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची कुठली मतं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाली असतील असं मानण्यास बिलकुल जागा नाहीये. भारतीय जनता पार्टीची जी हिंदुत्ववादी मतं आहेत ती निश्चितपणे या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाली असावी. म्हणजे हिंदुत्ववादी मताचा जो टक्का आहे तो एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलाय, पण तोही 17-18%वरून घसरून तो 13%वरती आलेला आहे. आणि म्हणून हरियाणामध्ये ज्या 80% मतं जागा ह्या या 2च राजकीय पक्षामध्ये आहेत आणि भविष्यामध्ये अशीच जर स्थिती देश पातळीवरती होणार असेल तर मग ज्या प्रादेशिक पक्षांचं महाराष्ट्रात आज अस्तित्व दिसतं आहे त्यातले काही प्रादेशिक पक्ष हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतरच डिसमॅन्टल होतील, संपतील किंवा संपण्याच्या वाटेवरती असतील. आता कोणी काय म्हणेल की शेतकरी कामगार पक्ष किंवा भाकप माकप यांचं अस्तित्व आज नाहीये का? आहे ना त्यांचं अस्तित्व, पण ते 1-2 जागेवरती. म्हणजे आज शेतकरी कामगार पक्षाची पुणे एकेकाळी 40-45 आमदार निवडून आणण्याची क्षमता ह्या राज्यात होती. माकप भाकप सुद्धा 7-8 आमदार निवडून आणण्याच्या क्षमतेमध्ये होता. त्यांचं अस्तित्व हळूहळू संपत गेलं आणि ते संपलं, पण त्यांचा प्रभाव दिसतो आपल्याला. अजूनमधून संघटन दिसतं, चर्चा होते, नेत्यांची नावं चर्चेत येतात. पण महाराष्ट्राच्या सक्रिय राजकारणामध्ये हे फार महत्वाची भूमिका बजावू शकतील असे हे पक्ष नाहीत. महाराष्ट्रामध्ये बायपोलरकडे निश्चितपणे महाराष्ट्रातला मतदार जाताना दिसतो आहे. त्याच्यासाठीची एक मोठी लिटिमस टेस्ट ही याच विधानसभा निवडणुकीत असेल. कारण एकतर तुम्ही सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या मतदारांशी बोललात तर त्याला आत्ताच्या महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकारणाबद्दलचा एक प्रकारचा तिटकारा आलेला आहे आणि त्या तिटकारातनं एक त्रागा जर त्या मतपेटीतनं व्यक्त झाला तर आपण बघू शकतो की जे प्रादेशिक पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत त्यांच्या मतामध्ये घट झाली. तेच पुढे कंटिन्यूमध्ये राहिलं तर मग या राजकीय पक्षांचं अस्तित्व काय असा प्रश्न त्यांच्या स्वतःसमोर उभा राहील, जो मी अजित पवारांच्या अनुषंगाने म्हणालो की त्यांचा स्वतःचा मतदार कोणता, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल म्हणालो की त्यांचा स्वतःचा मतदार कोणता. शरद पवार यांचं राजकीय अस्तित्व जरी राहिलं तरी जे पृथ्वीराज चव्हाण म्हणतात ते फार महत्वाचं आहे. कोणताही प्रादेशिक राजकीय पक्ष ह्या देशामध्ये अस्तित्वात आला तर तो मुळात काँग्रेस पक्षापासून त्याची पुढे उत्पत्ती झालेली आहे. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, यू नेम इट, समाजवादी काँग्रेस, कुठलीही काँग्रेस. त्यामुळे काँग्रेसच्या मूळ विचारधारेपासून जे बाहेर आलेले पक्ष आहेत ते सत्तेवरती येतात, सत्ता गाजवतात, पण अंतिमतः त्यांना काँग्रेस पक्षाच्या विचारधारेमध्ये विलीन होण्याबद्दलची अधिक चांगली प्रॉबेबिलिटी असते असं ते सूचित करतात. आणि आणखी बऱ्याच गोष्टी त्यांनी मला सांगितल्या ज्या मी या आत्ताच्या आपल्या लाईव्हमध्ये लगेच डिस्क्लोज नाही करणार आहे. पण महत्वाची गोष्ट आहे की हरियाणा निवडणुकीचा हा एक अर्थ आहे की भविष्यामध्ये प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वावरती एक मोठं प्रश्न चिन्ह या निमित्ताने उभा राहणार आहे आणि त्याची सुरुवात कदाचित येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपासूनच आपल्याला होताना दिसेल. काही टॉलेस्ट लिडरशिप महाराष्ट्रामध्ये आहे.
जे आपल्या जीवन आणि मरणाबद्दलचा प्रश्न असतो, त्यानंतर 5-10 वर्षानंतर या सगळ्या राजकीय पक्षातल्या महत्वाच्या लिडरशिप नंतर त्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वाबद्दल नव्याने सगळी फेरमांडणी होईल. मला काय म्हणायचं ते प्रेक्षकांच्या लक्षात येतच आहे. आणि त्यानंतर ह्या प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व राहील का असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण करतायत आणि तो उचित आहे. हे हरियाणाच्या निवडणुकीने सुद्धा दाखवून दिलं. लोकांचा मतदारांचा कल राष्ट्रीय प्रवाहातल्या 2 प्रमुख राजकीय पक्षाकडे अधिक जाताना दिसतोय. ही आमची मतं आहेत, हे आमचं विश्लेषण आहे. तुमचं यापेक्षा वेगळं विश्लेषण असू शकतं. म्हणून या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची मतं जरूर टाका. विशेषतः महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला काही वेगळं बोलायचं असेल तर तेही तुम्ही सुचवू शकता, विषय सांगू शकता, गेस्टची माहिती देऊ शकता. मी आणि एनडीटीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्ही एक्सवरती आहोत, आम्ही युट्यूबला आहोत, आम्ही इन्स्टावरती आहोत, आम्ही फेसबुकला आहोत. आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि महत्वाचं, तुमच्या सूचना आम्ही गंभीरपणे बघतो हे लक्षात ठेवा. थांबूया आपण.